सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील सर्वच पक्ष सध्या आपापली चाचपणी करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन मंत्री अजय जमवाल यांनी नुकतंच काल सातारामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व 8 विधानसभा मतदारसंघातील कोर कमिटीची बैठक घेतली. ही बैठक तब्बल 5 तास चालली आणि भारतीय जनता पार्टीनं सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये आपापली चाचपणी सुरू केलेली आहे. सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी किती जागा लढवणार, शिवसेना शिंदे गट किती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती, यावर आपण आज चर्चा करणार आहे. नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. खरं तर राष्ट्रीय संघटन मंत्र्यांनी कोर कमिटीची बैठक घेतली भाजपची आणि या बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आणि आगामी विधानसभेसंदर्भात काय निर्णय घ्यावा या संदर्भात चर्चा केली. आणि यामुळं महायुतीमधील कोणत्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आपली दावेदारी सांगू शकतं, यावर मी आज तुम्हाला महत्त्वाची बातमी सांगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 8 विधानसभा मतदारसंघापैकी सध्या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. पहिला मतदारसंघ आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघ, तिथून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले. दुसरा मतदारसंघ खटाव मान विधानसभा मतदारसंघ, तिथं आहेत आमदार जयकुमार गोरे. हे 2 भाजपचे सध्याचे आमदार आहेत. या 2 जागेव्यतिरिक्त आणखी 2 जागेची आग्रही मागणी भाजपा करणार आहे. ती म्हणजे कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल भोसले यांच्या रूपानं आणि कराड उत्तरमधून सुद्धा भाजपा आपला दावा सांगणार आहे. कराड उत्तरमध्ये उमेदवार कोण असेल हे अद्यापही निश्चित नाही, कारण इथं इच्छुकांची संख्या जास्त आहे. म्हणजे 4 विधानसभा मतदारसंघ भाजपा आपल्याकडे घेणार आहे. पहिला सातारा जावली, दुसरा खटाव मान, तिसरा कराड दक्षिण आणि चौथा कराड उत्तर. राहिल्या 4 विधानसभा मतदारसंघ. या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं एकनाथ शिंदे गटाचे 2 आमदार सध्याचे सिटिंग आमदार आहेत. ते म्हणजे पाटणमधून आमदार शंभूराज देसाई आणि कोरेगावमधून आमदार महेश शिंदे. या दोन्ही जागावर शिवसेना आपला दावा कायम सांगणार आहे. यामुळं शिवसेना शिंदे गट 2 जागा आणि भाजपा 4 जागा, म्हणजे राहिल्या 2 जागा 8 पैकी. या 2 जागेवर सध्याचे सिटिंगचे जे आमदार आहेत, वाईचे आमदार राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गट राष्ट्रवादीचे 2 जागेवर 2पेक्षा जास्त जागा क्लेम करणार आहे, मात्र 2 जागा त्यांना मिळू शकतील. वाईमधून मकरंद पाटील आणि फलटणमधली जागा रामराजे नाईक निंबाळकर हे सांगतील त्या उमेदवारासाठी ते देण्याची साधारणतः चर्चा सुरू आहे. म्हणजे एकूण 8 विधानसभा मतदारसंघापैकी 4 भाजपा, 2 शिवसेना शिंदे गट आणि 2 राष्ट्रवादी अजित पवार गट, अशी साधारणतः महायुतीमधून चर्चा सुरू आहे. मात्र कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघावरून सर्वच राजकीय पक्षांच्या खलबतं सुरू आहेत, कारण कराड उत्तरमध्ये 3 पक्षांचे दावे आहेत. मात्र सध्या तरी भारतीय जनता पार्टी इथला दावा सोडणार नाही, असं एकंदरीत चित्र दिसतं आहे. पुढं जाऊया. कोर कमिटीमध्ये काय ठरलं, काय चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ही निवडणूक ताकदीनं लढण्याचं आणि जिंकण्याचा मनोदय व्यक्त केला. किमान 4 मतदारसंघ भारतीय जनता पार्टी दावा करणार आहे आणि हे 4 मतदारसंघ म्हणजे सातारा जावली, खटाव मान, कराड दक्षिण आणि कराड उत्तर, या 4 विधानसभा मतदारसंघावर सध्या तरी भारतीय जनता पार्टीनं फोकस केलेला आहे. आणि हाच कोर कमिटीचा रिपोर्ट हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे आणि देवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. सध्या जर विचार करायला गेला तर भारतीय जनता पार्टीच्या इतर 3 मतदारसंघामध्ये कुठलेही उमेदवारीचे आक्षेप नाहीत. सातारा जावलीमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खटाव मानमधून जयकुमार गोरे आणि कराड दक्षिणमधून डॉक्टर अतुल भोसले यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. फक्त कराड उत्तरमध्ये सध्या
अंतर्गत कोण उमेदवारी देणार या संदर्भात रस्सीखेच सुरू आहे. तो निर्णयसुद्धा येत्या 8 ते 10 दिवसामध्ये कदाचित होण्याची शक्यता आहे. यामुळं महायुती यापुढील काळात सावध पावलं ठेवत पुढं चालेल आणि एकंदरीत हे जागा वाटपाचं सूत्र हे लवकर जाहीर करेल असे एकंदरीत चित्र दिसतं आहे.